नमस्कार मंडळी, भटकंती विथ स्नेहल अँड सुमित चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आहे डे 2 आणि आपण एक्सप्लोर करणार आहोत बरेचसे नवीन ठिकाणं. आज आहे डे 2. सकाळचे 7:40 झालेले आहेत. तसं आज आमचं लवकरच आवरून झालं आहे, कारण आज आम्ही लवकर राईडला सुरुवात करू असं म्हणतो आहे. कारण वातावरण पण थोडंसं असं दमट झालं आहे. पाऊस पडू शकतो आज, बट लेट्स सी. तर मी तुम्हाला दाखवतो आहे आमच्या रूममधून बाहेरून दिसणारा व्ह्यू. हा असा व्ह्यू आहे. डिसेंट रूम आहेत बजेट वाईज, तर तुम्ही कन्सिडर करू शकता. तर मग आज डे 2ची सुरुवात आम्ही करणार आहे. म्हणजे इथून गणपतीपुळ्यावरून आम्ही निघणार आहे कशेलीला एक सूर्यनारायणचं मंदिर आहे, देवाचं मंदिर आहे. तर तिथं आम्ही व्हिजिट करणार आहे. मंदिराला व्हिजिट झाल्यानंतर देवगळी म्हणून बीच आहे, तो फेमस बीच आहे, सगळ्यांना माहिती आहे तिथला व्ह्यू पॉईंट वगैरे. तर तो एक मी एक्सप्लोअर करणार आहे. आणि त्याच्यानंतर ऑन द वे कुणकेश्वर मंदिर, आणि तिथून पुढे मग आमचा प्रवास चिवला बीचला जाणार आहे. तर मग भेटूयात थोड्या वेळात गाडीवर. बाय. हा रोड तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलाच असेल. तर नसेल पाहिला तर बघू शकता, जिथं आम्ही झिपलाईन ॲक्टिव्हिटी केलेली आहे, ते म्हणजेच आरेवारी बीच. तर आता आम्ही चाललो आहोत पावसमार्गे देवघळीला. आम्ही आता पावसमध्ये स्वामी स्वरूपानंद महासमाधी मंदिरमध्ये आलेलो आहे. चला तर तुम्ही दाखवते. चपला ठेवायला वगैरे आहे तिथे स्टँड आतमध्ये. खूप थंड वाटतं. मी पण येऊन गेले अगोदर. इथे राहण्याची पण सोय आहे. इथे मंदिरामध्ये कैरी पण सरबत याची सोय आहे. काय घेतलं तू? मी कैरी पण घेतलंय 10 रुपये आणि मँगो ज्यूस 20 रुपये. ओके, चल बघू कसं आहे. पूर्णगडच्या रोडपासून पुढे आल्यावर तुम्हाला गावातून राईट टर्न घ्यावा लागेल, जो तुम्हाला देवघळी बीचला घेऊन जाईल. मंदिरला जाऊ. मंदिर कुठे? आता मग त्याचे मंदिर इथे गेला ना. आता तुम्ही राजापूर झालात ना, मंदिरात आहे. आता राजापूर झालात ना, सरळ जावा. सरळ अगदी डाळ्याच्या इकडून जाऊ नका. सरळ गेलो पुढं हे बघा गाडी फिरून नका, सरळ जाऊ. किती लांब आहे? किती आहे? एक मिनिटासाठी. ते कसे आहे? मंदिर असतं तर त्यांनी गाड्या लावतो. तुमचे मंदिर दिसते.
आता आम्ही आलो आहोत कनकादित्य मंदिर कशेळीमध्ये. हे महाराष्ट्रामध्ये सूर्यदेवताचे मंदिर आहे. अशी काहीशी रचना आहे. सूर्यदेवतेचे हे मंदिर खूप शांत आणि प्रसन्न होते. याच्यावर लाकडी कोरीवकाम करण्यात आले होते. तुम्ही जर रत्नागिरीत येणार असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. याच मंदिराच्या आवारात अजून काही छोटी मंदिरे होती. तेथे आम्ही दर्शन घेतले आणि मग आम्ही तिथून पुढे निघालो देवगळी बीचवर. टाकून देता येते गाडी. म्हणजे टाकून आत्ताच आम्ही कनिकादित्य मंदिर एक्सप्लोर केलं. असं म्हणतात की ती मूर्ती तिथे ती घळी दिसते ना, तिथून ती आणली होती आणि त्या मंदिरात स्थापन केली होती. इथे काय झालं होतं, एक समुद्री जहाज इथे अडकलं होतं आणि त्या जहाजामध्ये ती सूर्यनारायणची मूर्ती होती आणि ते जहाज तिथे अडकल्यामुळे तिथून जातच नव्हतं. त्या जहाजातल्या लोकांनी काय विचार केला की ती मूर्ती आपण इथे स्थापन करू आणि मग ती जहाज हलू लागली. तर चला आपण ती घळी एक्सप्लोर करूया. ते असं खाली जाण्यासाठी पायऱ्या केल्या गेल्यात, त्यामुळे खाली उतरणं एवढं अवघड नाही. पण स्टेप्स थोड्या टिल्टेड स्लॅन्टेड खालच्या साईडला, म्हणून वरती चढताना दम लागू शकतो. आपण इथे सनसेट कव्हर करायचं की ते घळी बघायची? सनसेट व्ह्यू पॉईंटला जाऊन येऊ आधी, मग नंतर आपण खाली यायचा प्रयत्न करू. चल सरळ. सरबत वगैरे लागलं थंडगार, हो. लिंबू सरबत वगैरे. हो, पाणी किती निळशार दिसतंय ना. तेच म्हणते का. हे सूर्यास्ताचं टायमिंग खूप छान दिसतंय. इकडे चल, राईटला चल. Women. इथून प्रॉपर व्ह्यू दिसतो घळीचा. फेसळलेलं पाणी असतं ना तसं दिसतं. तर हा आहे देवगली बीच. आम्ही आलो इथे खाली, पाणी बघू शकता. मला वाटतं इथे जवळपास डायरेक्ट तीव्र खड्डा आहे, उतार आहे. त्यामुळं खाली जायचा प्रयत्न शक्यतो करू नका असं बरेच जणांनी सांगितलंय. तर आता आपण एक्सप्लोर करू गुफा पण.
सगळी. किती वाजत आलं? कारण पाणी इकडं नंतर वरती येतं का? हा मोठाच्या मोठा एक दगड आहे बरोबर त्या गुहेसमोर. आता आम्ही बघतो मोठा दगड आहे. मित्रांनो, तिथं खाली येताना जरा सांभाळून करायचं. पुढं डेड एंड सारखं आहे आणि भरती आली की हे भरून जातं. मग एकदा तुम्ही अडकले तर तुम्हाला खूप वेळ तिथं थांबावं लागेल. आणि ही गुहा आहे. थांब मी जातो. जायला हवं का की नको? तू नको येऊ. ही अशी गुहा आहे. आता वरती जात नाही मी. आणि इथून हवा बी बिहाइंड द सीन बघू शकता. अशी अवस्था होते. मी पण अक्षरशः घामाने लोटलोय. हे पकडलं का? मला थंड लागली. तर आता आम्ही आलो आहे कुणकेश्वर बीचच्या इथे. कुणकेश्वर मंदिरला चाललेलो, पण तिथं आम्हाला एक पवनचक्की दिसल्या मागे. हे चालू आहेत पवनचक्की. आणि हे गार्डन असं त्यांनी केलं आहे, म्हणजे कार पार्किंग वगैरे घेतात. आणि इथे जर तुम्ही पाहिलं समोर आतमध्ये आले राईट साईडला तर इथं झिपलाईन चालू झाली. त्यांनी म्हणाले इथे की इंडियाज फर्स्ट अँड महाराष्ट्र लॉंगेस्ट झिपलाईन. आताच काल आम्ही झिपलाईन केलेली आहे आरेवारेच्या इथं. त्याच्या कम्पॅरेटिव्ह असं दिसतं की ही मोठी तर आहे झिपलाईन, फक्त हे समुद्रावरून नाही जाते. तिकडे असा थोडासा पार्ट होता तो समुद्रावरून जात होता. इथे तसं नाही आहे. पण हां, बीच साईडला रेतीच्या साईडने असं लांबपर्यंत दिसते लॉंगेस्ट. म्हणजे ॲज कम्पेअर टू आरे बीच हा मोठा आहे झिपलाईन. हां, म्हणजे इथं थोडा वेगळा व्ह्यू दिसेल तुम्हाला. आता ते दोघं जण जातात ते पोरं. आता आम्ही त्या गार्डनमध्ये जातो. पवनचक्की बघू कसं दिसतं. तर जसं गार्डन बनवलं आहे त्यांनी लॉन. आणि तिकडं राईट साईडला समुद्र सपाटी दिसते. एक दोन कॉर्नरला व्ह्यू पॉईंट्स बनवले. सनसेट वगैरे जर इथून दिसत असेल तर भारी दिसेल. आणि तिकडच्या साईडला पठार दिसतोय, कदाचित तिकडे पण सनसेट चांगला दिसतोय. छान आहे बसायला. हां, बसायची सोय केली त्यांनी काही पॉईंट्सवरती कॉर्नरला. अट्रॅक्शनसाठी तिथे हार्ट काढला. इथे फोटो काढतो ते लोक. सेल्फी पॉईंट. ठीक आहे, चांगलं आहे परिस्थिती. असे टेबल वगैरे बनवले बसायला मस्त. चांगलं वाटलं बघून. छान वाटतं निवांत. आणि वारं पण खूप छान येते ना, त्यामुळे गरमी नाही वाटत आहे. आत्ता आम्ही आलो आहे कुणकेश्वर मंदिराजवळ. इथून खाली जाणारा रस्ता खूपच भारी सिनिक व्ह्यू देतो. बघू शकता तुम्ही, एका साईडला आहे समुद्र किनारा आणि दुसरीकडे पुढे जाता जाता तुम्हाला कुणकेश्वर मंदिर दिसेल.
इथून जसं तुम्ही बाहेर आला इथून तुम्हाला समुद्र सपाटी दिसते. एवढं भारी वारं सुटलं ना आणि आम्ही दोघंही फुल घामाघूम झालंय सध्या. थोडं मारायला की छान वाटतंय. भूक लागली आता. सकाळपासून आपण काही खाल्लं नाहीये. इथं पाणी प्यायला, पाणी पिऊ. आता थोडंसं पाणी पिऊ, नंतर ऑन द वे बघू कुठं एखादं हॉटेल भेटतंय का, थोडंफार काय खाऊयात काहीतरी, कारण तिथून पुढं आम्हाला अजून 1 तासाचा प्रवास आहे. तर हा ब्लॉग आपण इथेच थांबवतो. भेटूयात पुढच्या भागात. गणपती बाप्पा मोरया.